लोकभारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी मिलिंद राऊत। आता पाहूया आपण काही ठळक घडामोडी सविस्तर वृत्तासह। सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवल्याने रिपाइये नवी मुंबई यांचा सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा। सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवल्याने अनुसूचित जाती जमाती तसेच मागासवर्गीय समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करत सदर निधी पुन्हा सामाजिक न्याय विभागाला वर्ग करण्याची मागणी नवी मुंबई शिष्टमंडळाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना कोकण विभाग आयुक्तांमार्फत निवेदन अर्ज सादर करण्यात आले। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशानुसार व नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री यांना कोकण विभाग आयुक्तांमार्फत निवेदन अर्ज देण्यात आले। पक्षाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की सामाजिक न्याय विभागाचा निधी हा अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठी राखीव आहे, मात्र लाडकी बहीण योजनेसाठी हा निधी इतर विभागाला वळवल्याने या समाजाच्या हक्कावर गदा आल्याचा दावा पक्षाने केला आहे। यामुळे सामाजिक न्यायाच्या तत्वांना धक्का बसला असून हा निधी तातडीने सामाजिक न्याय विभागाला परत वर्ग करण्याची मागणी पक्षाने लावून धरली आहे। यावेळी महाराष्ट्र संघटक विनोद इंगळे, नवी मुंबई जिल्हा प्रभारी प्रकाश पवार, उपाध्यक्ष मिलिंद राऊत, कार्याध्यक्ष योगेश गोरे, उपाध्यक्ष शिवराज रामपुरे, जिल्हा संपर्क प्रमुख प्रतीक यादव, जिल्हा संघटक सचिव सुदत खरत, संघटक सुनील जाधव, रबाळे तालुका अध्यक्ष मेघनाथ कांबळे, घनसोली तालुका संघटक सचिन जाधव तसेच नवी मुंबई कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष बेबीताई गायकवाड व समाजसेवक भानुदास भोईर आदी उपस्थित होते। या निवेदनाद्वारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए ने सरकारला सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे। पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। या मागणीवर सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लोकभारत न्यूज 18 या हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करून आपला आवाज बुलंद करा हीच विनंती। धन्यवाद।